श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 आणि कर्तव्य लागी जया दुसरे नाही जगी ऐशिया नैष्कर्म्यता तरी सांगी तरी क्रिया कलापु आघवा आचरतू दिसे बरवा तोची तो येतिनी जाणवा हानिया गान जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निर्भरांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे अथवा नावे अनजोरिगे तो थडाथडीचे रुख जाता देखे वेगे तेची साचो कारे जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानुनी वायाने मग आपण या जो जाणे निष्कर्म्यो ऐसा पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमात्म स्वरूप परमवंदनीय जगद्गुरु नरेंद्र माऊलींच्या दिव्य चरणकमलांना वंदन करून आज संतसंगाला उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू भगिनींना श्री गुरुदेव। भाविको, आत्तापर्यंत आपण ऐकलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की मुमुक्षूची चित्तशुद्धी होण्यासाठी मोक्ष प्राप्ती होण्यासाठी कोणकोणती नित्यकर्मे त्याला करावी लागतात, परंतु ही कर्मे ब्रह्मार्पण कशी करावीत हे या अध्यायामध्ये सांगितलेले आहे। या अनुषंगानेच आपण मागील आठवड्यामध्ये चातुर्वर्ण याविषयी माऊलींच्या पवित्र वाणीनं अतिशय सुंदर मार्गदर्शन ऐकले। भाविको, या चातुर्वर्णाच्या पुढं आपण गेलं पाहिजे, उत्तम पुरुष झालं पाहिजे, ब्रह्मज्ञानी पुरुष झालं पाहिजे आणि या पुरुषांची कोणती कर्म असतात ती आज आपण या ओव्यामध्ये पाहणार आहोत। या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, म्हणजे आपण शूद्र, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण हे जे कर्माप्रमाणे जे 4 प्रकार पडलेले आहेत या प्रकारामध्ये गुंतून पडता कामा नये। आज समाजामध्ये असं दिसतं की मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, मी अमुक आहे, हे जे आपण आपल्याला बिरुद लावून बसतो, तर भगवान कृष्ण सांगतात अर्जुना मीच निर्माण केलं आहे, पण मी त्याच्यात कुठेही अडकलेलं नाही आणि सुज्ञ भक्तानं सुज्ञ साधकानं सुद्धा त्याच्यात अडकून पडता कामा नये। त्याने याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि मुमुक्षू झालं पाहिजे। ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी मुमुक्षू बद्ध, हे बद्धाचं लक्षण आहे, जातीपाती घेऊन बसणं। बद्ध याचा अर्थ त्याने बांधून घेतलं आहे स्वतःला असा। तर हे अर्जुन आपण बद्ध होता कामा नये, आपण मुमुक्षू असलं पाहिजे, म्हणजे सतत शोधत राहिलं पाहिजे की मी शूद्रातून क्षत्रिय कसा होईन किंवा वैश्य कसा होईन, वैश्यातून क्षत्रिय कसा होईन आणि ब्राह्मण कसा होईन, आणि हे सगळं होऊनसुद्धा त्याच्या पुढे मी कसा जाईन, आणि जे जे काय केलं ते मी केलंच नाही
असा कसा विसरेन कर्म, याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्या तुझ्यातला मुमुक्षू जागृत कर, अशा प्रकारे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात. त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलीनं केलेलं आहे. आणि आता आपल्याला साधनाताई शिंदे याच्यावर अतिशय सुश्राव्य मार्गदर्शन करणार आहेत. या ठिकाणी श्री गुरुदेव माऊली, या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की असा जो योगी असतो, ब्रह्मज्ञानी पुरुष असतो, तो सर्व कर्मे करत असताना मनात जाणीव ठेवतो की याचा करता मी नाही आणि त्या कर्मफळाची अपेक्षा करत नाही. म्हणून या ठिकाणी एका ओवीमध्ये काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, जो सकळ कर्मी वर्तिता देखे आपुली निष्कर्मिता कर्मसंगे निराशता फळाचिया. म्हणजे तो कोणतंही कर्म केलं तर त्या फळाची अपेक्षा या ठिकाणी तो करत नाही. या ठिकाणी जगद्गुरू नरेंद्र माऊलींनी आपल्या धर्मक्षेत्र मासिकामध्ये गीतांजली या लेखामध्ये अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे. माऊली म्हणतात, समजा तुम्ही साधनेला बसला आहात, त्यावेळी मी ही साधना करतोय असा भाव न ठेवता ही साधना तो भगवंत माझ्याकडून गुरुकृपेने करून घेत आहे, अशी जर आपण जाणीव ठेवली तर हे कर्म अकर्म घडतं. म्हणजे काय, ज्या माझ्याकडूनही नाही, शरीराकडून, या शरीराकडून करून घेतो. चला पुढे पुढे. ही जाणीव ठेवणं म्हणजे आपण अकर्ता होतो. त्या ठिकाणी आपण जरी साधना करत असलो, करता असलो, तर श्रेय कुणाला देतो, त्या परमेश्वराला देतो. म्हणजे अकर्ता झालो. आणि अकर्म म्हणजे काय, त्या कर्मफळाची आशा न करणं म्हणजे अकर्म. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हा जो योगी असतो, हा कर्मामध्ये अकर्म पाहतो, अकर्ता पाहतो, याची जाणीव मनामध्ये नित्यनेमाने ठेवत असतो. मला या ठिकाणी आपल्या माऊलींचं उदाहरण द्यावंसं वाटतं. आपली माऊली अनेक शैक्षणिक उपक्रम राबवते, वैद्यकीय उपक्रम राबवते, दुर्बल घटकांचं पुनर्वसन करते. परंतु कधीतरी आपण आपल्या माऊलींच्या मुखानं ऐकतोय का की बाबा अमुक एक दुर्बल घटकामध्ये व्यक्ती होती, त्याची आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती आणि मी तिला दुभत्या गायी दिल्या, म्हैशी दिल्या, शेळ्या दिल्या, किंवा अनेक रुग्णांच्यावरती उपचार केले, त्यांना मोफत औषधोपचार मी केले, असं कधीतरी माऊलींच्या मुखातून ऐकलं आहे का? नाही ना. याचाच अर्थ ते करते पण कुणाला देतात, तर परमेश्वराला देतात. आपली माऊली नेहमी काय म्हणते, हे कार्य कुणाचं आहे, गजानन महाराजांचं आहे, त्या परमेश्वराचं आहे, त्या परमात्म्याचं आहे, त्या जगन्नियताचं आहे. आणि त्यानं या नरेंद्ररूपी शरीराची निवड केलेली आहे ते कार्य करण्यासाठी. एवढा अकर्ता भाव आपल्या माऊलींच्या मनामध्ये आहे. आणि म्हणूनच ज्यावेळी हे ब्रह्मज्ञानी पुरुष ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, त्यांच्या मनामध्ये हा सगळा भाव जागृत आहे, मग वेगळं असं कर्तव्य काय त्यांच्याकडून करायचं उरलं आहे. हा ज्यावेळी विचार आम्ही केला त्यावेळी असं लक्षात आलं की या चराचरामध्ये जे आत्मतत्व आहे ते मीच आहे असं ते ठामपणे स्वतःला समजत असतात. या ठिकाणी मला भगवान रमण महर्षींचा एक दृष्टांत आठवतो. एकदा भगवान रमण महर्षींच्याकडे एक मनुष्य येतो आणि म्हणतो की आपण आत्मसाक्षात्कारी सत्पुरुष आहात, तर मला आपण देव दाखवू शकाल काय? त्यावेळी भगवान रमण महर्षी म्हणतात की हो, मी तुला नक्की तो देव दाखवू शकेन, परंतु तो तुला कळणार नाही. कारण भाविको, त्या माणसाला माहीत नव्हतं की या चराचरातील देव पाहण्यासाठी या चर्मचक्षू व्यतिरिक्त ज्ञानचक्षू विकसित व्हावे लागतात. आणि मग रमण महर्षी त्याच्या पुढ्यात बसतात आणि म्हणतात, ठीक आहे, तुला पाहायचंच आहे ना देव, तर बघ मी दाखवतो. पुढ्यात बसतात, हात वरती करतात, एक बोट वरती धरतात आणि ते हवेत फिरवू लागतात. 5 मिनटं होतात, 10 मिनटं होतात, 15 मिनटं होतात. आणि मग त्याला विचारतात, काय रे, देव दिसला का? तो माणूस म्हणतो, नाही, आपण तर देव मला दाखवतच नाही, आपण फक्त हवेत बोट फिरवत आहात. तो म्हणतो, बघ जरा निरखून बघ. रमण महर्षी म्हणतात, बघ जरा निरखून बघ. परंतु तो मनुष्य म्हणतो, मला देव दिसलेला नाही, आपण तर फक्त एक बोट वरती केलेलं आहे. त्यावेळी सांगतात, अरे हे बोट वरती आहे ना, जर मी हे कापून खाली ठेवलं तर ते हलेल का? तो माणूस म्हणतो, नाही. मग का हलणार नाही? तर त्याच्यामध्ये जीव नाही. मग महर्षी म्हणतात, अरे त्याच्यामध्ये जीव असणं म्हणजेच परमेश्वराचं
अस्तित्व आहे आणि हे अस्तित्व समजण्यासाठी या देहिक डोळ्यांची किंवा या चर्मचक्षुपेक्षा ज्ञानचक्षु विकसित होण्याची गरज असते. तात्पर्य, या चराचरातील भगवंत ते आत्मतत्व फक्त ब्रह्मज्ञानी सत्पुरुष जाणू शकतात. म्हणूनच एकनाथ महाराजांनी तडपडणाऱ्या गाढवाला पवित्र आणलेलं जल पाजलं. हेच आत्मतत्व नामदेव महाराजांना भुकेलेल्या कुत्र्यात दिसलं म्हणून भाकरी पळवून नेणाऱ्या कुत्र्याच्या पाठीमागे लोण्याची वाटी घेऊन धावले. आपली माऊली तर म्हणते, अनुरेणूत देव आहे, नरेंद्र म्हणे शोधून पाहे. म्हणूनच आज समाजाच्या कल्याणासाठी, दुःखपीडितांच्यासाठी आपली माऊली अहोरात्र झटत आहे, चंदनाप्रमाणे देह झिजवत आहे. ज्ञानेश्वर माऊली पुढं म्हणतात की हे सगळं जरी खरं आहे, हे आत्मतत्व ते चराचरात पाहतात, परंतु त्यांना आत्मज्ञानी सत्पुरुषांना स्वतःसाठी मिळवायचं असं काहीच शिल्लक उरलेलं नसतं, वेगळं काही मिळवायचं नसतं. आणि म्हणून ते समाजासाठी, समाजाचा उद्धार व्हावा म्हणून ती वेगवेगळी कर्मे व्यवस्थितपणे समाजासाठी आदर्श म्हणून पार पाडत असतात. मला या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा दृष्टांत आठवतो. ज्यावेळी कौरव पांडवांचं धर्मयुद्ध चालू असतं त्यावेळी कौरवांच्या बाजूने द्रोणाचार्य सेनापती म्हणून उभे राहतात. ते महापराक्रमी असतात. भगवान श्रीकृष्णांना माहीत असतं की हे जर आता लढायला सुरुवात केले तर या ठिकाणी पांडव संपणार आहेत. मग ते अंतर्ज्ञानाने जाणतात की यांचा मृत्यू कशामध्ये आहे. तर त्यांना असं दिसतं की या द्रोणाचार्यांचा मृत्यू स्वकीयांच्या मृत्यूच्या धक्क्याने आहे. आणि मग ते भगवान श्रीकृष्ण असं त्या रणांगणावरती अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मेलेला असतो आणि त्यांना असं वाटतं की नाही, ही बातमी आपण संपूर्ण रणांगणावर सगळ्या योद्ध्यांच्यामध्ये पसरवली पाहिजे की अश्वत्थामा गेला. परंतु त्यांना हेही माहीत असतं की द्रोणाचार्य असे सहजासहजी विश्वास ठेवणार नाहीत. ते त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी, खरं खोटं पाहण्यासाठी ते धर्मराजाला निश्चितपणे विचारणार, कारण धर्मराजा सत्यवचनी असतो. आणि मग ते द्रोणाचार्य ही बातमी ऐकून धर्मराजाकडे जातात आणि त्याला म्हणतात की हे बघ, तू हे द्रोणाचार्यांना सांगितलं पाहिजेस की खरोखर अश्वत्थामा गेलेला आहे. धर्मराजा तयार होत नाही, परंतु ते सांगतात, जर हे तू का सांगितलं नाहीस तर तुझेच भाऊ या रणांगणावर पडतील, नव्हे नव्हे तर अधर्माचा विजय होईल. म्हणून तू काय केलं पाहिजेस, हे सांगितलं पाहिजेस की अश्वत्थामा गेला. ज्यावेळी धर्मराजा या गोष्टीला तयार होत नाही त्यावेळी म्हणतात, ठीक आहे, किमान अर्धसत्य तर सांग, नरो वा कुजरो वा, हे तरी म्हण. म्हणजे तो माणूस आहे की हत्ती आहे मला माहीत नाही, पण किमान एवढं तरी बोल. त्यामुळं काय होईल, द्रोणाचार्यांचं बळ कमी होईल आणि त्यांची वीरश्री गलित गात्र होईल आणि पर्यायानं पांडव जिंकतील. भाविको, यातून आपण काय शिकायचं आहे की भगवान श्रीकृष्णांना समजा जर पांडव विजयी झाले असते तर काय त्यांचं राज्य मिळणार होतं का? त्यांचा काय स्वार्थ होता? त्यांना काय सन्मान मिळणार होता? नाही ना. त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काही नव्हता, पण या समष्टीच्या कल्याणासाठी, या समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी केलेलं हे कर्म होतं. पुढं ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ज्याप्रमाणे एखादा मनुष्य तळ्याच्या काठी उभा आहे आणि त्याचं प्रतिबिंब त्या तळ्यामध्ये पडलेलं आहे, परंतु तो मनाशी पक्क त्यानं ठरवलेलं असतं की हे प्रतिबिंब म्हणजे मी नव्हे. किंवा एखादा मनुष्य नौकेत बसलेला आहे आणि झाडं झुडपं कडेची पळत आहेत विरुद्ध दिशेने, परंतु तो मनुष्य जर सत्यता पडताळून पाहिला तर त्याच्या असं लक्षात येईल की हे दोन्ही काय आहेत, भ्रम आहेत. त्याप्रमाणे हा ब्रह्मज्ञानी जो पुरुष असतो यानं कोणतंही कर्म केलं तरी तो आभास आहे. त्यामध्ये त्या पुरुषाची निष्कर्म स्थिती आहे, निष्काम भावना आहे, तो कशातही गुंतत नाही. पुढं आणखीन एक उदाहरण ज्ञानेश्वर माऊली देतात. म्हणतात, सूर्याचं प्रतिबिंब जर पाण्यात पडलं, प्रतिबिंब पडलंय पण ते बुडलेलं नाही. तसं मानवी शरीरात हे साक्षात परब्रह्म ज्यावेळी येतं त्यावेळी या मानवाचे विकार त्यांना शिवतही नाहीत, कारण ते नेहमी आत्मस्थानी असणाऱ्या त्या परमात्म्याशी, आत्मस्थानाशी मनाने एकाग्र झालेले असतात.
त्यामुळे त्यांना कोणतंही कर्म बाधत नाही. मला या ठिकाणी संभ्रमित असणाऱ्या लोकांना सांगावंसं वाटतं की माणसाला माणसाची भाविको भाषा कळते, म्हणूनच ते निर्गुण परब्रह्म आज जगद्गुरू नरेंद्र माऊलींच्या रूपानं या देहात प्रकट झालंय. आणि आपल्याला ते ठाव पडून सांगतायत की जर परमेश्वराची प्राप्ती करायची असेल तर माणसाने अहंकार, शिक्षणाचा दंभ, मोह, आपले विकार जाळून टाकले पाहिजेत. कारण आपण त्या परमात्म्यासमोर शून्यवत आहोत. तो परमात्मा शक्तिशाली आहे, नवे नवे सर्व शक्तिमान आहे आणि त्याला आपण सर्वस्वी शरण गेलं पाहिजे. भाविको, ते परब्रह्म आपल्या माऊलींच्या रूपानं साक्षात प्रकट झालंय याचा पुरावा देखील ज्ञानेश्वरीत दिलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊन असे. म्हणजे काय? जो शरीराचे लाड पुरवत नाही, कोणतंही कर्म केलं तर त्याचं फळ भोगण्याविषयी तो निरीच्छ असतो, नेहमी आनंदी असतो आणि जो समाजासाठी झटत असतो, असं जे आहे असा जो पुरुष असतो तो साक्षात परब्रह्म असतो, असं या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे. पुढे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, असे सत्पुरुष भलेही प्रपंचात असू देत, ते कुठल्याही प्रपंचातील मान, सन्मान, सत्कार यात अडकत नाहीत. किती अपमान झाला तरी ते त्याच्याकडे पाहती नाहीत, लक्ष देत नाहीत. तात्पर्य, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांच्या अंतःकरणावर कोणताही परिणाम होत नाही. ते नेहमी अनुसंधानामध्ये असतात. भाविको, आपण पाहतो आज समस्या निराकरणासाठी किंवा समस्या मार्गदर्शनासाठी आज हजारो लोक या ठिकाणी येतात. तुम्ही काय, मी काय, अशा समस्या घेऊन माऊलींच्याकडे आलेलो होतो. माऊलींनी अध्यात्म, व्यवहार, विज्ञान याची सांगड घालून आपण जीवनात कसं जगावं याचं मार्गदर्शन केलं आणि आज आपल्या जीवनाचं त्यांनी सोनं केलं, योग्य मार्ग दाखवला. परंतु असेही काही लोक आहेत की जीवनामध्ये दुःखाचा स्पीड ब्रेकर आला, ते ओलांडून पार गेले, जीवनातलं त्यांच्या दुःख संपलं आणि परत त्यांनी ढुंकूनही माऊलींच्याकडे पाहिलं नाही. मग संतसंग, वारी हा तर लांबचा प्रपंच आहे. भाविको, पण माऊलींच्या कधीतरी मुखानं आपण ऐकलं का की मी तुमच्या जीवनाचं कल्याण केलं, तुम्हाला योग्य मार्ग दाखवला, तुम्ही आज माझ्यामुळे सुखी आहे? नाही ना. का त्या लोकांना कधी माऊली म्हटले की तुम्ही कृतज्ञ आहात, तुम्ही माझ्या उपकाराची जाणीव ठेवली नाही, असं त्यांना कधी म्हटलं का? नाही. कारण ते प्रतिष्ठा, मान, पान याच्यापासून कोसो दूर गेलेले हे ब्रह्मज्ञानी पुरुष असतात. हे एक आपण माऊलींच्या अभंगातूनच ऐकूया. नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती. नको नको देवा वैकुंठा म्हासी, नको नको देवा वैकुंठा म्हासी, वैकुंठा म्हासी. नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती. नको नको देवा वैकुंठ मासी, नको नको देवा वैकुंठ मासी, वैकुंठ मासी. नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती. राहो सदा काळ नाम तुझे मुखी, राहो सदा काळ नाम तुझे मुखी,
राहो सदा काळ नाम तुझे मुखी राहो सदा काळ नाम तुझे मुखी मागणे हे योगी राया हेच तुझ्या पाशी मागणे हे योगी राया हेच तुझ्या पाशी हेच तुझ्या पाशी नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती नको नको देवा वैकुंठमासी नको नको देवा वैकुंठमासी वैकुंठमासी नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती देखिले श्रीमुख मन आचावने देखिले श्रीमुख मन आचावने देखिले श्रीमुख मन आचावले देखिले श्रीमुख मन आचावले नेत्रियांची भूक नशमे माझ्या नेत्रियांची भूक नशमे माझ्या नशमे माझ्या नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती नको नको देवा वैकुंठमासी नको नको देवा वैकुंठमासी वैकुंठमासी नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती तन मन धन तुला हे अर्पण 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 शेगावीचा गजानना मज नाही कोण शेगावीचा गजानना मज नाही कोण मज नाही कोण नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती नको नको देवा वैकुंठमासी नको नको देवा वैकुंठमासी वैकुंठमासी नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती 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 नको नको देवा वैकुंठ आम्हासी अशी ज्यावेळी आपली अवस्था निर्माण होईल त्या ज्ञानेश्वर माऊलींना म्हणायचं आहे त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण आपलं जे कर्म आहे ते कर्म आणि आपण वेगवेगळे होऊ. आमच्या दुसऱ्या एका अभंगामध्ये मी सांगितलं देहाचे व्यवहार चालती अलिप्त सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. म्हणजे देह आणि मी दोन्ही वेगळे आहोत हे प्रत्येक माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे. जो बद्ध आहे हा नेहमी शरीर म्हणजेच मी आणि मीच म्हणजे शरीर असा जगत असतो. पण जो मुमुक्षू
साधक आणि सिद्ध यांना असं जगू नये असं ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीनं सांगायचं आहे की कर्म ही होत राहणार आहेत. कर्म करण्यासाठीच भगवंतानं शरीर दिलेलं आहे. ते कर्म होत राहणार. ते कर्माची आसक्ती इथे धरता कामा नये. ते असं म्हणतात ज्यांची कर्मे व त्याची फळं याविषयी आसक्ती निवृत्त झाली, ज्यांची त्यात आसक्तीच राहिली नाही, तो देहधारी जरी असला तरी वैचारिकदृष्ट्या तो चैतन्यासारखा आहे, असंग आहे. आपल्याला असंग व्हायचं आहे. ज्ञानेश्वर माऊलींना इथे आपल्याला काय सांगायचं आहे की आपण असंग व्हायचं आहे. संसार प्रपंच करत असताना जनाबाईचं आम्ही अनेक वेळा उदाहरण देतो. शेण्याची गोवऱ्या घालत असताना जनाबाईचं शरीर काम करत होतं आणि जनाबाई मात्र भगवंतामध्येच तल्लीन होत्या. अशी अनेक संतांची उदाहरणं देता येतील की त्यांचं शरीर काम करत असतं आणि त्यांना ध्यास वेगळाच लागलेला असतो. भगवंताचं अनुसंधान, भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन होण्याचा ध्यास त्यांच्या आत्म्यानं घेतलेला असतो. त्या शरीराचं काम करत असतं. ते चुकीचं बरोबर जे काय करतं त्याप्रमाणे त्याला शिक्षा फळ मिळत असतं. पण जर हा आत्मा, जर तुम्ही आम्ही या शरीरामध्ये गुंतून राहिलो नाही तर मग अशी अवस्था निर्माण होते. नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको नको देवा वैकुंठ आम्हास. आम्हाला प्रतिष्ठेची पण आवश्यकता नाही. कोणी मान सन्मान करावा, मोठेपणा द्यावा, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज की जय म्हणावा अशी अपेक्षा नसते. आणि वैकुंठ हवं आहे, स्वर्ग हवं आहे याच्यासाठी सुद्धा धडपड नसते. फक्त एक आपलं कर्तव्य आहे. हा शरीराचा जो आपल्याला सहभाग प्राप्त झालेला आहे, या आत्म्याला जे शरीर प्राप्त झालेलं आहे याचा अर्थ त्या परमात्म्याकडून, त्या विधात्याची काहीतरी वेगळी इच्छा आहे म्हणून हे शरीर दिलेलं आहे. मग शरीर त्याने दिलेलं आहे, त्या शरीराकडून काहीतरी अपेक्षा त्या भगवंताची आहे, ती पूर्ण करून देणं हे आपलं काम आहे. आपण त्याचे मुनीम आहोत, आपण त्याचे हमाल आहोत, आपण त्याचे गुलाम आहोत. म्हणून तर मी माझ्या अभंगात सांगितलं ना, गजानना तुझ्या आम्ही पायातील व्हाणं. आम्हाला अस्तित्वच काय नाही, आम्ही तुझ्या पायातली व्हाण आहोत असं समजून ज्या वेळेला आपण भगवंताला बिलगतो त्या संसारात राहूनही, जसं कमळ चिखलात जन्माला येतं पण कमळ लक्ष्मीच्या चरणावर का चढतं, तर कमळाचं गुणधर्म आहे ते चिखलात जन्माला येऊन सुद्धा त्याच्या एक पाकळीला सुद्धा, त्या फुलाच्या पाकळीला, एकाही पाकळीला सुद्धा मातीचा स्पर्श झालेला नसतो. इतकं ते अलग स्वतःला राखतं. तसं तुम्ही आम्ही स्वतःला या प्रपंचात जन्माला येऊन स्वतःला अलग राखायचं आहे. आता कसं राखावं यासाठी गुरूंची निर्मिती झालेली आहे. गुरु शिकवतात की याचं कुठलंही श्रेय बाबा तू घेऊ नकोस. तुला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा दिलेल्या आहेत, ह्या सेवा करतोय म्हणजे मेहरबानी करतोय असं नाही, गुरुनी दिलेलं आहे म्हणून मी करणार आहे आणि ते इथून करणार आहे कारण माझं ते कर्तव्य आहे असं समजून कर. त्याचं श्रेय घेऊ नकोस, मानापणात अडकून पडू नकोस. आपण संप्रदायामध्ये वेगळ्या जबाबदाऱ्या देण्यासाठी वेगवेगळी पदं निर्माण करावी लागतात कारण एकमेकावरती साखळी अवलंबून असते. सेवा केंद्रापासून जिल्ह्यापर्यंत कामं करून घ्यायची असतात आणि समाजाचा कल्याण करणं, समाजाचा विकास करणं, समाजासाठी जगणं, याच्यासाठी आपल्या संप्रदायाची एक शृंखला तयार केलेली आहे, ते संप्रदाय संघटन. मग त्यात वेगवेगळी पदं असतात, त्या पदाला चिकटून राहू नका. प्रवचनकार हे सुद्धा एक पदच आहे. या पदाला चिकटून राहू नका. मी जसं जगद्गुरू पदाला कधीच चिकटून राहिलो नाही.
म्हणून मला वर खाली कुठल्याही अवस्थेमध्ये वागता येतं, झुकता येतं, वंदन करता येतं, नमन करता येतं, ज्ञान देता येतं आणि घेताही येतं. ज्ञान दुसऱ्याकडून घेताही येतं आणि ज्ञान देताही येतं. का तर मी कधीच पदाला चिकटलेलं नाही. आमच्यातले बरेच जगद्गुरू खाली वाकतच नाही. ही एक परमेश्वराने केलेली व्यवस्था आहे. या आताच्या समासामधून आपण काय शिकायचं आहे की मानवी जन्म मिळालेला आहे, काहीतरी सुकृत होतं म्हणून जन्म मिळाला आहे, काहीतरी सुकृत होतं, चांगलं कर्म होतं आपलं, यासाठी आपल्याला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांसारखे गुरु मिळालेले. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपल्याला जर जायचं असेल तर स्वतःचा जीवभाव त्यांना ओवाळून टाका त्यांच्यावरून. म्हणजे ह्या शरीराला काहीच किंमत देऊ नका, हे माझं माझं म्हणू नका. या शरीराला ज्यावेळी तुम्ही किंमत देत नाहीत त्यावेळेला अहंकार तुम्हाला चिकटत नाही, अहंपणा तुमच्यामध्ये येणार नाही. मी ज्या वेळेला या शरीराकडे मी जगद्गुरू आहे हे बिराद किंवा ही पदवी मला बिरदावली मला लावून चिकटवून घेणार, त्या दिवशी मला तुमच्यामध्ये उतरता येणार नाही. कारण जगद्गुरू म्हणजे भगवान रामाचा अवतार, त्यांनी खाली कसं काय वाकायचं. पण हे माझ्या मनात कधीच येत नाही. मला एवढंच माहिती आहे, गजानन महाराजांच्या आपण पायातली व्हाण आहोत आणि गुलाम आहोत, त्याचे दूत आहोत, त्याचे मुनीम आहोत. त्याने दिलेली सेवा तो बुद्धी देतो, त्याने आदेश दिलेला आहे. येऊन प्रत्यक्ष सांगण्याची गरज नाही, ज्या अर्थी तो मनात येतो याचा अर्थ तो त्याचा आदेश आहे. पण त्याने दिलेली जी काही गुरुसेवा आहे ती प्रामाणिकपणे करणे आणि त्याचं श्रेय न घेणे. आम्ही नेहमी सांगतो, जे लक्षात ठेवता तो होतो उपकार आणि ज्यावेळी विसरता ते होतं परोपकार. इथे ज्ञानेश्वरीमध्ये हेच सांगायचं आहे माऊलींना की काय करा, कर्म करा पण विसरा. भगवान कृष्णानं काय सांगितलं आम्हाला गीतेमध्ये की हे अर्जुना, मी शूद्र, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण चारही वर्ण मीच निर्माण केलेत. नवे नवे मीच त्या वर्णातून काम करतो, पण मी कशातही अडकलेलं नाही आहे. मग आपण याच्यातून बोध काय घ्यायचा की आपण जे काही अध्यात्म परमार्थ म्हणतो करतो, त्या परमार्थातून हे शिकायचं आहे की हे शरीर आणि आपला आत्मा दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आत्म्यासाठी हे शरीर आहे, मग जोपर्यंत आत्म्याचं अस्तित्व आहे तोपर्यंत या शरीराकडून दुसऱ्यासाठी जगा, दुसऱ्यासाठी त्याला झिजवा. चंदन दुसऱ्यासाठी झिजतं म्हणून त्याला देवाऱ्यामध्ये जागा मिळते. वटवृक्ष जो आहे त्याला कल्पवृक्ष म्हणतात, पण त्याची जी लाकडं असतात त्याला समिधा म्हणतात, ती यज्ञामध्ये समर्पित करतात. त्याला वटवृक्षाच्या फांदीला कोण देवारात बसवत नाही. चंदन त्यातलाच एक वनस्पतीचाच प्रकार आहे, वृक्षच आहे तो, पण त्या चंदनाला देवाच्या अंगाला उगाळून लावतात गारवा शीतलता येण्यासाठी. तुम्ही चंदन बना. गुरूंच्या सहवासात आलात तर तुम्ही चंदन बनलं पाहिजे, त्याचा सुगंध तुमच्या शरीराचा दरवळला पाहिजे. माऊली नाही आहे आपल्यामध्ये. किती वर्ष झाली ज्ञानेश्वर माऊलींनी देह ठेवल्यास, पण आजसुद्धा ते चंदन रूपानं, सुवासाच्या रूपानं, सुगंधाच्या रूपानं आज आपल्यामध्ये आहेत. तसं जगा. बघूया पुढे आपल्याला माऊलींना काय सांगायचं आहे, पुढच्या म्हणजे पुढच्या ओव्यांमध्ये काय म्हणतात ते आपण ऐकूया. त्यामुळे आता इथे रजा घेऊया आणि पुढच्या आठवड्याचा जो संत संघ आहे तो न चुकता ऐकायला येऊया. आपल्याला बरेच जणांना प्रश्न पडतो की स्वामी कमी का बोलतात. या प्रवचनकाराने जादा बोला देतात, माऊलींकडून आम्हाला ऐकायचं आहे, मग माऊली कमी का बोलतात. लक्षात घ्या, हे शरीर आहे, हे शरीर 15 वर्षानंतर विश्रांती घेणार आहे. मग हे ज्ञान खंडित होता कामा नये. हे ज्ञान असंच अजरामर चालत राहिलं पाहिजे, यासाठी ही तरतूद आहे. ही जी मंडळी आता बोलत आहेत ही याच्यापेक्षाही प्रगल्भतेनं बोलतील आणि मी म्हणण्यापेक्षाही शरीर नसल्याची उणीव तुम्हाला कधीच जाणवता कामा नये.
यासाठी आता आम्ही असताना ते प्रशिक्षण चालू आहे. आम्ही बोलतो आहे 5-10 मिनटं बोलतो आहे. आम्हीच जर सगळं बोललो, हे ट्रेनिंग कधी घेणार? आणि म्हणून ते जे बोलतात ते मीच बोलत असतो हे लक्षात घ्या. आम्ही जे बोलत असतो ते माझ्या अकलेनं नाही, माझ्या बुद्धीनं नाही आणि माझ्या क्षमतेनेही नाही. बोलाविता धनी वेगळाची, तो परमात्मा गजानन महाराज, ते माझे समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज या तोंडाचा फक्त भोंगा म्हणून वापर करतात. आतून बोलण्याचं काम ते करतात. तसं हे बोलत नाही आहेत. बोलणारी शक्ती गुरुशक्ती आहे, हे समजून घ्या. आणि हे तयार झाले पाहिजेत, कारण ही अजरामर शृंखला राहिली पाहिजे. यासाठी आम्हाला कमी बोलायची अनुमती द्या आणि जादा बोलू दे, चांगलं बोलू दे, तुम्हाला समजेल असं कसं बोललं पाहिजे याचं ट्रेनिंग मी जे माईक घेतो आणि बोलत असतो, तो माझी अपेक्षा अशी असते प्रवचनकारांकडून की आम्ही कसा तो विषय खोलून सांगितला, कसं विस्तारपूर्वक सांगितलं, कसं सोप्या भाषेत सांगितलं, तशा पद्धतीनं प्रवचनकारांनी सांगावं. हळूहळू येणार ते. मलासुद्धा बाप्पा असाच हात धरून बसवायचे आणि शिकवायचे. मला तरी कुठे येत होतं, मी पण दगडच होतो. पण या दगडाला मूर्तीचं रूप गुरुनी आणलं. ते गुरूंचं काम असतं आणि ते गुरुनी करायचं असतं. आणि त्यामुळे ते करण्याचं काम चालू झालेलं आहे किंवा करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी मोठेपणानं ते बोलतायत तर मीच बोलतोय असं समजून गोड मानून घ्या. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.